वारणा साखर कारखाना विद्यमान संचालक आणि मांगले ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय सुभाष पाटील हे मांगले जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. मांगले जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षण जाहीर झाले. या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडले आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये विजय पाटील यांनी जनमानसात कार्यरत राहून आपला ठसा जनतेच्या मनात उमटवला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत अंगीकारून जणू समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार विनय कोरे यांच्या सूचनेनुसार आपण निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना यांनी सांगितले. विजय पाटील साहेब नमस्कार. आपण सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण गटासाठीची आरक्षणाची सोडत झाली, त्यामध्ये आपले आरक्षण हे ओपन पडलेले आहे आपल्या गटाची. त्या अनुषंगाने आपली भूमिका काय असणार? निश्चित गेले 7-8 वर्ष जिल्हा परिषद इलेक्शन झालं नाही. 2022 साली जिल्हा परिषदेचं इलेक्शन होणार होतं. त्याच्या अगोदर 2-3 वर्ष आम्ही आणि ही 22 नंतरची 3 वर्ष अगदी जोमानं जिल्हा परिषद माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा काय असणार आहे, जिल्हा परिषद आपण लढवावी आणि जिल्हा परिषद सदस्य व्हावं. त्यामुळे अगदी जोमानं गेली 6 वर्ष मी ताकदीनं काम करतो. सर्वसामान्य जनतेची मी नाळ सोडलेली नाही आणि एकदम लोकांच्यापर्यंत जाऊन पोचून ते काम करतो. गेल्या वर्षभरात सुद्धा इलेक्शन लागणार म्हणून आम्ही जोमानं त्या तयारीत आहे. आणि आज नशीब समजेन मी की आज आम्हाला ओपन पुरुष हे आरक्षण आलं. जर आरक्षण हे आलं नसतं तर मग आम्हाला परत आमचे हे झाले असते. त्यामुळे आरक्षण आलं. आम्ही शिराळा तालुक्यामध्ये शिवाजीराव नाईक साहेब यांच्या विचाराचं मी आहे आणि त्या नाईक साहेबांच्या ताकदीच्या जोरावर मी निवडणूक लढणार आहे. त्याचबरोबर मी वारणा कारखान्याला संचालक आहे आणि विनय कोरे सावकर साहेब यांचीही ताकद माझ्या मागे असणार आहे. त्यामुळे नाईक साहेब, विनय कोरे साहेब आणि मग नाईक साहेबांची युती कुणाशी होत्या, महायुतीत होत्या का कुणाशी होत्या ही येणारा काळ ठरवेल. त्या नीतीनुसार त्यानुसार आम्ही इलेक्शन ताकदीनं लढवू. आणि जे मी आज सर्वसामान्य जनतेच्या अगदी मनामनात गेलो आहे त्याचा मला निश्चितच मी कुठलंही इलेक्शन आरक्षण पडेल नाही पडेल ह्याचा विचार न करता एक पॉझिटिव्हिटी घेऊन मी आमच्या शिराळा तालुक्यामध्ये किंवा मांगली जिल्हा परिषदमध्ये अगदी प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि ते मला आज आरक्षण पडल्यानंतर निश्चितच एक आजचा दिवस आमच्यासाठी एक अत्यानंदाचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मांगले जिल्हा परिषद हा जिल्ह्यामधला सुशिक्षित आणि जागरूक मतदारसंघ त्या मतदारसंघाकडे ओळखलं जातं. त्या मतदारसंघामध्ये निस्वार्थीपणानं विजय पाटील साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. कामाच्या जोरावर ते म्हणतात की आपण चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो अशी या ठिकाणी सांगली प्रहारच्या वतीनं सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील. नमस्कार विजय पाटील.